तर पिंपरीसह परिसरामध्ये काल दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली। शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यामुळे रस्त्यांना तलावांचं स्वरूप प्राप्त झालं होतं। तासभर पडलेल्या पावसाचा हा संपूर्ण परिणाम आपण पाहू शकतोय। तासभर चक्क 144 मिलीमीटर पावसाची झालेली ही नोंद आपण पाहतोय। ही दृश्य शहरातील बर्ड व्हॅली या परिसरातली आहे। पिंपरी चिंचवड गावामध्ये लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारांबळ उडाली आहे। नाले सफाई वेळेत न झाल्याची ही संपूर्ण चिन्ह निर्माण झाली आहेत। रस्त्यांवरती पाणी निर्माण झालंय। नागरिकांना यांचा अतोनात त्रास सहन करावा लागतोय। मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 100% ड्रेनेज लाईन आणि नाले सफाईची कामं पूर्ण केल्याचा दावा या पार्श्वभूमीवर केलाय। दरम्यान प्रशासनाच्या या नियोजन शून्य कारभारावरती नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। गेली 10 वर्षे हे अशीच परिस्थिती होती पावसाळ्यामध्ये। तिथं व्यवस्थित पाण्याचं नियोजन केलं नाही बाहेर जाण्यासाठी आणि त्यामुळे वरून इकडनं सगळं पाणी येते आणि इथं थांबते। सगळी भाजी मंडी बंद झाली आता थोडेफार दुकानं लागलेले आहेत बघा इथं तुम्ही बघू शकता। परंतु दरवर्षी होते आमची भाजीवाले लोक आहे आम्ही आमच्यातले जवळजवळ आता सगळ्याच गाड्या बंद आहेत। फक्त इथं थोडं पाणी कमी असल्यामुळे या लोकांनी 1-2 गाडी इथं लावलेली आहे। बरेचदा लोकांचा आता आज त्या काही लोकांचा माल वाहून गेला, खाली ठेवलेला होता, अचानक पाऊस आला आणि दरवर्षी हीच परिस्थिती आहे।